नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच पीक विमा आणि पीएम किसान योजना आनंदाची बातमी आली. पैसे कधी जमा होणार, आज येणार की उद्या येणार, याबाबतचा प्रश्न राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात पडलेला होता. पण बघा, अखेर आनंदाची बातमी आली. आता तुमच्या बँक खात्यावरती एक नाही तर 3 योजनेचे पैसे 100% आता जमा होणार आहेत. होय, राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम, त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम येणारच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा राहिलेला हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता, हे पण पैसे तुमच्या खात्यात येणार. पण बघा, तुमच्या मनात प्रश्न असेल की पैसे आज येणार की उद्या येणार, नेमकी तारीख काय फिक्स झाली, नेमका सरकारचा काय निर्णय, पैसे वाटप हे कोणत्या जिल्ह्यातून सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी मिळणार, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असेल. आता त्याबाबतची सर्व माहिती या एका व्हिडिओमध्ये आपण बघण्याचं काम करणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ताच आपलं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. तर चला पाहूयात आता सर्व काही महत्त्वपूर्ण अपडेट. बघा, आता पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि तसेच पीक विमा योजना याबाबतचे 3 मोठे निर्णय आता झालेले आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात हे सर्व पैसे आता पूर्णची पूर्ण वाटप केले जाणार आहेत. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो. बघा, नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये आणि पीएम किसान अंतर्गत 2,000 रुपये, आता हे टोटल 4,000 रुपये तुम्हाला मिळतील. पण बघा, सरकारला माहिती आहे शेतकरी नाराज झाले. त्याचं कारण म्हणजे जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मागच्याच महिन्यात मिळायला पाहिजे होता, त्याला आता 1-1.5 महिन्याचा उशीर झाला आहे. मग ती गोष्ट सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने पीक विमा पण डायरेक्ट जाहीर केला. बघा, आता पीक विम्याचे पैसे दिल्यावर नाराज झालेले शेतकरी आता नाराज राहणार नाहीत, हे सरकारला चांगलंच कळतंय. त्यामुळे आता हा 17,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. होय, आता तुम्ही म्हणत असाल डीबीटी अंतर्गत जमा म्हणजे डीबीटी नेमकं काय असतं? बघा, डीबीटी अशी प्रक्रिया असते की तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटात, जास्तीत जास्त 30 मिनिट लागतात. पण या 30 मिनिटात पूर्ण पैसे बँक खात्यात येतात. म्हणजे तिकडून पाठवल्यावर 30 मिनिटापर्यंत पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होत असतात. ही देखील गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर चला, आता पैसे वाटपाचं कसं नियोजन आहे, किती जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार, पैसे वाटपाच्या यादीत नेमके कोणते जिल्हे आहेत, की त्या जिल्ह्यात सरकार पैसे देणार आहे, ती पण यादी आता तुम्हाला दाखवणार असून आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण की नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि पीएम किसानचे 2,000 रुपये हे आता कसे वाटप होणार आहेत, आज मिळणार की उद्या मिळणार आहेत, याबाबतची देखील माहिती तुम्हाला देणार आहे. पण बघा, हे पैसे काय आता एकदम सगळ्या जिल्ह्यात येणार नाही आहेत. बघा, आता पीक विमा रक्कम आहे, त्यामुळे पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना हे पैसे सर्वात आधी या 14 जिल्ह्यातून वाटप सुरू होणार आहेत. होय, बघा, आता जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम आता जमा होऊन जाईल. बघा, आता तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पूर्ण पैसे देणार आहेत. आता बघा, 14 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. त्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्याही क्षणी नमो शेतकरीचे 2,000 रुपये भेटतील. त्यानंतर तुम्हाला पीएम किसानचे 2,000 रुपये आणि 17,000 रुपयांचा पीक विमा अशी मोठी रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल. आणि यामुळे एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो, असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला, आता पैसे वाटप नेमकं कोणत्या जिल्ह्यातून सुरू होत आहे, पैसे आज किती जिल्ह्यात मिळणार, उद्या किती जिल्ह्यात मिळणार ते पण सांगतो. की सरकारकडून आता नेमकी दुसरी कोणती तारीख आहे ती पण तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ पाहत चला. बघा, आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलाच आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पूर्ण पैसे पण आता जमा होणारच आहेत. बघा, या ठिकाणी सरकारकडून 14 जिल्हे जाहीर होत आहेत. आता या ठिकाणी यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पीएम किसानचे 2,000 रुपये 100% येतील. एवढंच नाही तर नमो शेतकरीचे 2,000 आणि पीक विमा हा 17,000 पूर्ण बँक खात्यात आल्याशिवाय राहणार नाही. सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा म्हटलं तरी काही
काहीच हरकत नाहीये. बघा आता या ठिकाणी आतापर्यंतचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील समोर आलेली आहे. बघा आता यादीमध्ये पहिला जिल्हा कोणता आहे ते पण सांगतो. बघा पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. जर या धाराशिव जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल तर बघा आता तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे 17,000 100% येणारच आहेत. बघा आता पीक विमा 17,000 तर येईलच, पण तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000, PM किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 अशी मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे. म्हणजे बघा 17,000चा पीक विमा, पुन्हा त्यामध्ये 2,000 टाकले तर 19,000 व्हायला लागले नमो शेतकरीचे. त्यानंतर PM किसानचे 2,000 येणार, अजून 2,000 टाकले तर 21,000 रुपये अशी टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे. आणि 21,000 रुपये सर्वात आधी या 14 जिल्ह्यात जमा होणार आहे. जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता बँक खात्यात जमा होतील. बघा ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकरी बांधवांसाठी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता नेमकी काय माहिती समोर आली तर बघू शकता. नमो शेतकरी आणि पीक विमा याबाबत मोठी घोषणा. आता शेतकऱ्यांची चिंता संपलेली आहे. डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. एक नाही तर 3 योजनेचे पैसे आता बँक खात्यात येणार असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला जसे डीबीटीतून पैसे दिले जातात त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांना डीबीटीतून आता पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. बघा डीबीटी अंतर्गत थेट पैसे वाटपाची अखेर परवानगी मिळाली आहे. पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय झाल्याने आता शेतकऱ्यांची चिंता संपलेली आहे. काळजी करू नका. एक नाही तर आता 2 हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत. म्हणजेच की PM किसान आणि नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे पण 17,000 रुपये अशी 3 योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण वाटप केली जाणार आहे. त्यामुळे आता हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. त्यातली त्यात बघा पीक विमा आता हा किती रुपयांचा मिळणार आहे तर तुम्हाला पीक विमा 17,000 रुपये मिळणार आहे. बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुम्ही आता लक्ष दिलं नाही आणि सरकारने सांगितलेली पण 2 कामे केली नाही तर कोणतीच रक्कम भेटायची नाही. आता तुम्ही म्हणत असाल नेमकी कोणती 2 कामे, तर चला ते पण माहिती आता देतो. चला पैसे आज येणार की उद्या येणार, किती जिल्ह्यात यायला सुरुवात होत आहे, सर्व काय अपडेट आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. बघा आता महत्त्वाची माहिती आलेली आहे. बघा आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जर पाहिजे असतील, त्यानंतर तुम्हाला PM किसानचे पण 2,000 आणि पीक विम्याचे 17,000 रुपये जर पाहिजे असतील तर आता सरकारने सांगितलेली 2 कामे अर्जंट करायची आहेत. जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात पैसे यायला उशीर होणार आहे किंवा पैसेच तुम्हाला भेटणार नाहीत. ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात पीक विमा नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेची रक्कम सरकार माध्यमातून मिळणार आहे. मग आता कोणती 2 कामे पुढच्या 5 दिवसाच्या आत करावी लागतील ती पण माहिती सांगतो. जर तुम्ही ती 2 कामे केली तर डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप हे तुमच्या बँक खात्यावरती होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार 14 जिल्ह्यांची यादी पण दिसून येत आहे. यामध्ये पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे. बघा जेवढे पैसे नमो शेतकरी योजनेसाठी लागणार होते ते सरकारपर्यंत आता आलेले आहेत. म्हणजे नमो शेतकरी योजनेची आता चिंता मिटलेली असून शेतकऱ्यांना काळजी करायची नाही आणि PM किसानची पण रक्कम पूर्ण देण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठं पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम आता जाहीर झालेली आहे. आता फक्त तुमच्या बँक खात्यात येणं बाकी राहिलेलं होतं. आता बँक खात्यात यायला पण सुरुवात केली जाणार आहे. म्हणजेच की पूर्ण वाटप डीबीटी अंतर्गत तिकडून सुरू केलं जाणार असून एक मोठा दिलासा आणि एक मोठी आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणीसाठी मिळणार आहे. तुम्हाला काळजी करायची नाही, कसलीच आता चिंता करायची नाहीये. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या. तर बघा आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर आता पैसे पूर्ण वाटप होणारे जिल्हे पण तुम्हाला सांगतो. बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील यानंतरचा जिल्हा लातूर जिल्हा. बघा आता जर तुम्ही या लातूर जिल्ह्यातील असाल तर या ठिकाणी पण पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लवकरच 2,000 रुपये येणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पैसे जमा झाले नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कारण की आता तुम्हाला वाटत असेल पैसे जमा झालेत की काय, आता हे पैसे वाटप होणार आहेत पण अद्याप जमा झालेले नाहीत. पण आता काही जिल्ह्यामध्ये लवकर रक्कम मिळणारच आहे. बघा, यामध्ये लातूर पण असून लातूर जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात टोटल डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या, कसली चिंता करू नका असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. यानंतर बघा, लातूर जिल्ह्यात पीएम किसानचे पण 2,000 रुपये मिळणार आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत आणि 17,000 रुपये पीक विमे अंतर्गत देखील या ठिकाणी देण्यात येणार आहेत. बघा, ही पैसे मिळवण्यासाठी 2 कामे तुम्हाला करावीच लागतील. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार नाहीत. ही देखील गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. जर तुम्ही ती 2 कामे कराल तरच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील. जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नमो शेतकरीचे 2,000 रुपये, पीक विम्याचे 17,000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये ही सर्व रक्कम मिळून जाईल. आता ते पण तुम्हाला सांगतो, म्हणजे येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात 100% नक्कीच येऊन जातील असं देखील म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व माहिती आता आपण एक मिनिटामध्ये जाणून घेऊयात. सर्वात आधी आपण काय करूयात, अजून पीक विमा नेमका कोणत्या जिल्ह्यात कसा वाटप सुरू होत आहे ती एक अपडेट बघूयात. त्यानंतर नमो शेतकरीचे पैसे आता कसे वाटप होणार आहेत, पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, आज मिळणार की उद्या मिळणार की दुसरीच कोणती तारीख आहे, हे पण तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. बघा, आता महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे. इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पीक विम्याचे 17,000 रुपये, नमो शेतकरी पीएम किसान 2 हप्त्याचे 4,000 रुपये अखेर पूर्ण तयारी झालेली आहे. डीबीटीला मान्यता. बघा, आता सरकारने यावेळेस पण डीबीटीलाच मान्यता दिलेली आहे. म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पैसे येणार आहेत. तिकडून 2,000 पाठवले तर 2,000ला 2,000 जमा होतील. पीक विमा 17,000 पाठवला तर 1 रुपया कमी होणार नाही. तेवढ्याला तेवढी रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाईल आणि यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. ही देखील गोष्ट आता सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. पीक विमा, नुकसान भरपाई, पीएम किसान योजनेचे पैसे, नमो शेतकरीचे पैसे पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात टाकण्याचं काम हे राज्य सरकार करत असल्यामुळे यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा पण बघायला मिळत आहे. आता पीक विम्याची पण ही 17,000 बँक खात्यात येणार आहेत. कारण की आता सरकारला कळालं आहे शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही. त्यामुळे सरकारने पूर्ण पैसे मंजूर केले आहेत. आता बघा, हे पैसे आज येणार की उद्या येणार असा प्रश्न तुमच्या मनात असेल आणि येणार तर किती जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत याबाबतची सर्वच माहिती आता तुम्हाला देण्याचं काम करणार आहोत. आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघण्याचं काम करायचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सर्व काय माहिती व्यवस्थितपणे समजून जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला, या ठिकाणी बघा, राज्य सरकारने आता स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि यामुळे सर्व शेतकरी आता खुश होणार असून यामुळे सर्वांच्या आता चेहऱ्यावरती हसू येणार आहे. बघा, आता या ठिकाणी GR शासन निर्णय आलेला आहे. यामध्ये काय आहे तर बघू शकता. आता शेतकऱ्यांसाठी सर्व माहिती आहे. उच्च न्यायालयाच्या आलेल्या माहितीनुसार बघा, आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अधिक करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 मधील राज्य शासनाकडून देय असलेल्या अनुदानाच्या 2ऱ्या हप्त्याची रक्कम आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता आयुक्तालय स्तरावर उघडलेल्या ESCROW बँक खात्यामधील जमा झालेला परतावा रकमेतून जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या विनंतीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांसाठी असून शेतकऱ्यांच्या खात्यात आता पूर्ण पैसे या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. तर चला, सर्व काय आता बघूयात आणि नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार ते पण सांगतो.
बघा आता नमो शेतकरी योजनेचे पैसे पूर्ण पाहिजे असतील तर आता तुम्हाला काय कामे करायचे आहेत. बघा आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC करा. जर ही काम केलं नाही तर पैसे भेटणार नाहीत. ई-KYCचं काम करायचं आहे. बँक खातं मोबाईल नंबरशी लिंक असले, बँक खातं आधार कार्डशी संलग्न असले हे पण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आणि पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. ही एक सर्वात मोठी घोषणा पण आपण म्हणू शकतो. बघा आता आधार कार्ड पण लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड अपडेट पण करा. अशा पण वारंवार शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची, म्हणजे पैसे आले की आपल्या खात्यात कोणतीच अडचण नसली पाहिजे, पैसे डायरेक्ट जमा झाले पाहिजे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आणि पूर्ण पैसे हे जमा होऊन जातील. सरकारकडून PM किसान नमो शेतकरी ऑफिशियली तारीख जाहीर झालेली नाहीये, पण एक आलेल्या अंदाजित माहितीनुसार आता 28 फेब्रुवारीच्या आसपास महिन्याच्या शेवटी किंवा 1 मार्चच्या महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो आणि त्यानंतर काहीच वेळामध्ये PM किसानचा हप्ता देखील तेथे पुढची तारीख जाहीर केली जाऊ शकते, अशी सूत्रांकडून माहिती येत आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये आपण माहिती देण्याचं काम केलेलं आहे. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद.